धावताना मी सल्ला एवढा देईन की आता तुम्ही उद्धव साहेबांचं गबाळ गुंडाळ आता राजसाहेबांचं कशा पाय गुंडाळायला लागलाय होतं त्याचं. आणि महाविकास आघाडी कुठं महाराष्ट्रात राहिलीच नाही होती, ती गायब गेली हळूहळू जिकडे तिकडे चालल्या. ती विषय हा संपलेला काळ तुम्हाला सांगेल. महाविकास आघाडी ही विषय संपलेला. साहेबांच्या विचार काय फरक पडेल मुंबईमध्ये काय वाटतं? मला वाटतंय काहीच फरक पडला. फार दुर्मिळ. अगदी दादर बिदर या भागात थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. बाकी कुठं मुंबईत त्याची रिॲक्शन फार काही चांगली आली नाही. मी फिरतो, फार काही उत्साह नाही. आज मी पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो. 1-2 तासाची चाललेली भव्य पदयात्रा, दुकानातून होणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि या पदयात्रेला भरभरून जनता दुरून देत असलेला हात वर करून पाठिंबा यातून स्पष्टपणे दिसून येते की प्रभाग क्रमांक 8 प्रमाणेच पनवेल शहरात संपूर्णपणानं धनुष्यबाण आणि कमळ याची प्रचंड मोठी लाट आहे आणि 65च्या वर या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील असं मला खातना मी भाषणातूनही सांगितलं आणि आजही सांगतो. आपला दुष्काळी खोरं होतं. आपली परिस्थिती अवनग्रस्त भाग म्हणून भूगोलात त्याची नोंद आहे. हा संपूर्ण भाग शेतीला पाणी देऊन हिरवागार करण्याचं खऱ्या अर्थानं निर्णय घेतले ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने घेतले. पूर्वी हे निर्णय मनोहर जोशी आणि मुंडे साहेबांनी घेतले होते. पण कालच्या 5 वर्षात, शेवटच्या 2.5 वर्षात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री त्यावेळची, मी स्पष्टपणानं असं सांगेन की हे राज्य निर्माण झाल्यापासून जलसंपदा किंवा त्याला पुराणं पाटबंधारे खातं देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा जलसंपदा मंत्री पुन्हा कधी होणे नाही. 150 ते 200 त्यांनी सुप्रमा मंजूर करून कामं टेंडर काढून कामाला लावली. हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घेतलेला निर्णय आमची जनता विसरू शकणार नाही. मानखोऱ्यातली लोक असोत किंवा मराठवाड्यातले असो किंवा विदर्भातून आलेले लोक असो, हे कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करतील. माझं नम्रतेचं ह्या सर्व माझ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे की आपल्याला पुढचा आपला विकास घडवून आणण्यासाठी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरच त्यांनी मतदान साहेब, उद्या इकडे महाविकास आघाडीची देखील सुप्रियाताई सुळे इकडे देखील सभा होणार आहे. महाविकास आघाडी आरोप करते वारंवार महायुती. आता महाविकास आघाडीविषयी न बोललेलं बरं. तुम्ही एवढंच म्हणा की सुप्रियाताई माझी लहान बहीण येणार आहे तर बरं वाटेल. कारण महाविकास आघाडी कुठं महाराष्ट्रात राहिलीच नाही होती, ती गायब गेली हळूहळू जिकडे तिकडे चालल्या. ती विषय हा संपलेला काळ तुम्हाला सांगेल. महाविकास आघाडी ही विषय संपलेला. विरोधक संपत नसतो, विरोधक हा जिवंत राहत असतो. पण जे आज स्वतःला विरोधक म्हणून नेते स्वतःला समजतात ते संपतील. भविष्यात नवी पिढी उद्याला येईल. ज्यांना विचारच संपलाय, ज्यांचा आचार संपलाय, कोण कुठं आहे कळायला तयार नाही. एका ठिकाणी भांडत्यात तर एका ठिकाणी खांदा टाकून चालते. असे पक्ष टिकत. भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद या निवडणुकीमध्ये वापरते असा विरोधकांचा आरोप आहे. साम दाम दंड भेद ही सगळं जे चाललंय ती पुराणात आलेली वाक्य आहे. ती कोण काय करत नाही. विरोधक बी तेच करतायत, आम्ही तेच करतोय. जे जनतेला आमच्या आवडते, आमच्या कार्यकर्त्या आवडते त्या पद्धतीनं आम्ही निवडणुका करतोय. जनता आमच्या पाठीमागं आहे. आम्हाला सामन दाम याची काय गरज काय. आमदारकीचा निकाल बघा, काल नगर परिषदांचा निकाल बघा, आता महानगरपालिकांचा निकाल. लोकच या बाजूला यायला लागले. फक्त लोक
हे झपाट्यानं चाललेलं महाराष्ट्रातलं काम बघून लोक त्यावेळी एका घरातले 2 उमेदवार येतात, त्यावेळी ओळखायचे ह्यांना तिसऱ्या घरात कोण उमेदवार मिळत नाही म्हणून तिथं केलेलं असते. मग आम्ही केले ते उद्योग, आम्ही केले नाहीत. बापू एकनाथ मी एकदा जिल्हा परिषदेचा माझा उमेदवार एक रामभाऊ खटकाळे, त्याची बायको पंचायत समितीला, माणूसच मिळत नव्हता, करून टाकले. रामदास शेवाळेबद्दल किती विश्वास वाटतो तुमच्या उमेदवाराबद्दल? 100% रामदास शेवाळे बापू निवडून येणार मुंबईतले आणि एका चौघही येतील. मी आलोय पांडुरंगाचा माणूस आहे. बापू 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 या मुंबईतल्या माळा बघितल्या एवढा आशीर्वाद घेऊन आलोय, 100% येणार आहे तिथे. बापू मुंबईतल्या एका कार्यक्रमात एकनाथभाई शिंदेना संजय राऊत भेटलेले आहेत, कसं बघताय माहितीकडे? जुने मित्र इंटरव्ह्यूमध्ये, आहेत, स्टुडिओमध्ये भेटले. हा, जुने मित्र आहेत, भेटले असतील. त्याला काय ते संजय राव सगळ्याला भेटेल, मला भेटणार ही मी वाटत होतो. खरी दुसती आम्हा दोघांची आहे. सकाळ सकाळी झगाड काय पकाडा सल्ला द्याल राऊतांना? रावताना मी सल्ला एवढा देईन की आता तुम्ही उद्धव साहेबाचं गबाळ गुंडाळ, आता राजसाहेबाचं कशा पाय गुंडाळायला लागलाय, होतं त्याचं ते चाललं चांगलं चालू द्यायचं, एवढंच सांग. राज आणि उद्धव साहेबांच्या युतीचा काय फरक पडेल मुंबईमध्ये, काय वाटतंय? मला वाटतंय काहीच फरक पडला, फार दुर्मिळ. अगदी दादर बिदर या भागात थोडंसं आनंदाचं वातावरण आहे, बाकी कुठं मुंबईत त्याची रिॲक्शन फार काही चांगली आली नाही. मी फिरतोय, ठीक आहे. फार काही उत्साह नाही त्या. नक्की.